सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पुणे जिल्ह्यातला एक सर्वश्रुत तालुका म्हणजे बारामती. या बारामतीतल्या कुशीत दिनांक 1 जून 1951 रोजी इब्राहिम भाई आणि झहराबी या शेती आणि व्यापार करणाऱ्या दाम्पत्याच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. घरच्यांनी त्याचं नाव ठेवलं इसाक. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत छोट्या इसाकने बारामतीच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत NCC मध्ये कवायत आणि व्यायामावर भर देत शरीराला आकार देण्यास सुरुवात केली. पुढे 1973 साली TC कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाची परीक्षा तो उत्तीर्ण झाला. आपल्या मुलानं वकील व्हावं असा बागवानांच्या वडिलांचा आग्रह होता. मात्र लहानपणापासून सैन्य आणि पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या इसाकला ते मान्य नव्हतं. पण वडिलांसमोर ब्र काढण्याची हिंमत कोण करणार? अखेर इसाकचे बडे भाई रज्जाक यांनी वडिलांचं मन वळवण्यात यश मिळवलं. इसाकला नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राकडून कॉल आला. पोलीस प्रशिक्षण पूर्ण होताच जुलै 1976 कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये बागवानांचं पहिलं पोस्टिंग झालं. या पोलीस ठाण्यात बागवानांना पोलीस कारकिर्दीतले गुरु भेटले आणि ते म्हणजे श्री मधुकर झेंडे साहेब. पोलीस दलातील नोकरी ही अर्थकारणासाठी नसून समाजकारणासाठी असते हे खाकी वर्दीचं जहाल बाळकडू नोकरीच्या पहिल्याच दिवशी झेंडे साहेबांनी बागवानांना दिलं. त्यानंतर स्वच्छ चारित्र्य असलेल्या झेंडे साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली बागवानांची पोलीस कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली. त्या काळात कुलाब्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी नुकतीच सुरू झाली होती. त्याचप्रमाणे कार चोरीचं प्रमाण वाढलं होतं. तरुण उमद्या बागवानांनी या सगळ्यांचा छडा लावत नोकरीच्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखवली. त्यानंतर दिनांक 2 नोव्हेंबर 1980 रोजी बागवानांचं लग्न झालं. अवघ्या वर्षभरातच बागवानांची बदली गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभाग उर्फ डिटेक्शन क्राईम ब्रँच मध्ये झाली. या काळात संघटित टोळ्यांनी अंमली पदार्थांपासून सोन्या चांदीच्या स्मगलिंग पर्यंत काम करत मुंबईत आपले पाय रोवले होते. एवढंच नव्हे तर सोन्याची खाण समजल्या जाणाऱ्या या मुंबापुरीवर अधिराज्य गाजवण्यासाठी या संघटित टोळ्यात एव्हाना जीवघेणी स्पर्धा सुरू झाली होती. भविष्यातल्या गँग वॉरची ही ठिणगी होती. अशा परिस्थितीत मुंबईच्या दादर आणि उपनगरामध्ये दहशत माजवणारा मन्या सुर्वे हा वडाळा इथे चोरीची गाडी घेण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्याप्रमाणे इसाक बागवान, राजा तांबट, भिडे आणि इतर अधिकाऱ्यांनी वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेज नजीक ट्रॅप लावला. मन्या येताच बागवानांनी त्याला शरण येण्याचं आवाहन करताच मन्याने बागवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. तेव्हा त्याला क्षणातच प्रत्युत्तर बागवान आणि तांबटांनी दिलं. मन्या सुर्वे नावाचं चक्रीवादळ कायमचं शांत झालं. मन्याचं एन्काउंटर हे पोलीस इतिहासातलं पहिलं एन्काउंटर ठरलं. ह्या एन्काउंटरने इसाक बागवानांचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं. या अतुलनीय शौर्याबद्दल बागवान यांना 26 जानेवारी 1984 रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल एअर चीफ मार्शल श्री IH लतीफ यांच्या हस्ते पहिलं राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आलं. मात्र या एन्काउंटरच्या पूर्वी दिनांक 11 फेब्रुवारी 1981 रोजी दाऊद इब्राहिमचा भाऊ साबीरच्या घडलेल्या हत्येमुळे मुंबईत संघटित टोळ्यांमध्ये गँगवॉर अधिकच फोफावू लागलं होतं. क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी साबीरच्या मारेकऱ्यांपैकी अमीर जादा आणि बागवानांनी जाफर जमाल सिद्दीकी यांना जिवंत पकडण्यात यश मिळवलं. प्रोसिजर प्रमाणे सत्र न्यायालयात न्यायमूर्ती SY जोशी यांच्या समोर साबीर मर्डर केसच्या सुनावणीला सुरुवात झाली. न्यायालयात रोज सवाल जबाबांच्या फैरी झडत होत्या. अशातच आपल्या दहशतीच्या जोरावर आमिरजादाने साबीर केसमधील एक साक्षीदार फोडण्यास सुरुवात केली होती. दिनांक 6 सप्टेंबर 1983 चा दिवस उजाडला. मुंबई सत्र न्यायालयात न्यायमूर्ती SY जोशींच्या कोर्टात साबीर मर्डर केसचं कामकाज सुरू होतं. आज कोर्टात ह्या केसच्या शेवटच्या साक्षीदाराची साक्ष सुरू होती आणि त्याच दरम्यान आपण केस हरणार याची कल्पना आलेल्या साबीरच्या भावानं आपला कावा साधला. भर कोर्टात डेव्हिड परदेशी या तरुणानं आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असणाऱ्या आमिर जादावर बेछूट गोळीबार केला. मात्र त्याच वेळेस आपलं कर्तव्य बजावण्यासाठी कोर्टात उपस्थित असणाऱ्या बागवानांनी क्षणाचाही विलंब न लावता पळून जाणाऱ्या डेव्हिड परदेशीला आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनं गोळ्या घालून जायबंदी केलं. या धाडसी कारवाईबद्दल बागवानांच्या छातीवर दुसरं राष्ट्रपती शौर्य पदक मोठ्या दिमाखानं झळकलं.
क्राईम ब्रँचच्या कारकिर्दीत बागवानांनी नामचीन गुंडांना जेरबंद करत तब्बल 74 रिव्हॉल्वर्स, पिस्टल्स, देशी कट्टे, माउजर्स, मोठ्या प्रमाणावर बुलेट्स एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर तलवारी, चॉपर्स, हातबॉम्ब अशी प्राणघातक शस्त्रास्त्र मुंबईतील गँगवॉर घडवून आणणाऱ्या विविध संघटित टोळ्यांकडून जप्त केली। ह्यानंतर बागवानांची बदली डॉक्टर दाभ मार्ग पोलीस ठाण्यात झाली। या पोलीस स्टेशनमध्ये बागवानांची कारकीर्द अधिकच बहरत गेली। अनेक अनाकलनीय गुन्ह्यांची उकल करणाऱ्या बागवानांच्या बेधडक कारवाईमुळे सर्वात जास्त गुन्हे उघडकीस आणणारं पोलीस स्टेशन म्हणून डॉक्टर दाभ मार्ग पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा किताब 1988 साली बहाल करण्यात आला, तर बागवानांचा विशेष पुरस्कार देऊन खात्यानं सन्मान केला। यानंतर बागवानांची बदली CB कंट्रोल या अंमली पदार्थ विरोधी शाखेत झाली। या शाखेत आपल्या खास खबरींच्या माध्यमातून बागवानांनी तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्या ब्राऊन शुगरचे अनेक साठे पकडत मादक मॅन्ड्रेक्स गोळ्या करणारे कारखाने सुद्धा उद्ध्वस्त केले। एवढंच नाही तर ड्रग्ज किंगपिनला जेरबंद केलं। यानंतर बागवानांची बदली त्या ठिकाणहून त्यांच्या पोलीस कारकिर्दीला सुरुवात झाली त्या कुलाबा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून झाली। यानंतर बागवानांकडे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात आला। भारताची औद्योगिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबापुरीतल्या या अतिसंवेदनशील पोलीस स्टेशनचा भार त्यांनी अत्यंत खुबीने हाताळला। यानंतर बागवानांकडे मलबार हिल पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून चार्ज देण्यात आला। तेव्हा सहकार्यांना मार्गदर्शन करत बागवानांनी पोलिसांच्या तणावमुक्तीसाठी विशेष कार्यक्रम राबवले। या कार्यक्रमाची शासनाच्या मंत्री महोदयांनी सुद्धा दखल घेतली। सन 2007 बागवानांकडे आझाद मैदान विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त या पदाचा चार्ज देण्यात आला। तेव्हा बागवानांची जबाबदारी अधिकच वाढली। अशातच 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबई इतिहासातील काळा दिवस उगवला। त्या रात्री मूठभर अतिरेक्यांनी मुंबईत रक्ताचा सडा पाडला। अतिरेक्यांचं लक्ष असणारं नरिमन हाऊस त्याला अपवाद नव्हतं। नरिमन हाऊसवर अतिरेक्यांनी हल्लाबोल केला। तेव्हा आपल्या मोजक्या शिलेदारांसह बागवानांनी नरिमन हाऊसचा किल्ला यशस्वीपणे लढवला। नंतर अतिरेक्यांना NSG कमांडोजनी कंठस्नान घातलं। बागवानांच्या या बहादूर कारवाईची शासनाने नेमलेल्या प्रधान कमिटीने सुद्धा नोंद घेतली। आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे 2009 रोजी इसाक बागवान हे निवृत्त झाले। 26/11च्या अतिरेकी हल्ल्यात अतुलनीय कामगिरी बजावल्याबद्दल बागवान यांना 3रं राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आलं। निवृत्तीनंतर पुन्हा एकदा पोलिसी गणवेश चढवून राष्ट्रपती पदक स्वीकारण्याचा हा सर्वोच्च बहुमान ह्या देशाने इसाक बागवान यांना दिला। सद्रक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस दलाचं हे ब्रीदवाक्य आयुष्यभर जोपासणाऱ्या अशा या कर्तबगार बहादूर पोलीस अधिकाऱ्याला कडक सॅल्यूट। जय हिंद।